नमस्कार. हर हर महादेव. मी आज बनवते उपवासाचे सांडगे. त्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा घेतला, नॉर्मल धुवून घेतला आणि आपण जसं नेहमी साबुदाणा भिजतो तसं पाणी टाकून भिजवून घेतला. त्याच्या 3 तासानंतर जसं की मी 8 वाजता भिजवला तर मी 11 वाजता हा साबुदाण्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी करून टाकलं. म्हणजे अजून पाणी घातलं आणि भिजत घातलं ते. परत सकाळी उठून मी साबुदाणे बघितले ना, ते असे छान मऊसूत साबुदाणे झालेले होते आणि थोडा गचका होऊन जातो म्हणजे साबुदाणा. त्याच्यानंतर मी 4 बटाटे हे शिजवून घेतले. 2 वाटी साबुदाण्याला 4 बटाटे शिजवून घेतले मी. ते बटाटे शिजवल्यानंतर ते असे किसून घेतले मस्त आणि त्यामध्ये मी घातलं आपलं सेंधं मीठ असतं ना, ते घातलं. म्हणजे उपवासाला हे सांडगे चालतील आपल्याला. आणि सगळं एकजीव करून घेतलं, मस्त मिक्स करून घेतलं एकत्र सगळं. आणि मी ना ते एकत्र झाल्यानंतर आपल्या प्लास्टिकवर आहे ना असे छान असे वडे टाकायला घेतले. तुमच्या हाताला जर जास्त चिपचिप होत असेल सांडगे वाळत टाकायला, तर तुम्ही ना असं हाताला पाणी लावा थोडंसं, म्हणजे पाण्यात हात लावा आणि तो गोळा घेऊन असे छोटे छोटे वडे तोडा. म्हणजे सांडगे आपले जे म्हणतात ते त्या पद्धतीने असे थोडं थोडं करत सोडायचं असतं. आणि बघा अशा पद्धतीने छान असे माझे वडे तयार झाले होते. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आहे ना, मग मी ते तळायला घेतले. असे छान फुलले ते सांडगे. त्यामध्ये काहीच टाकलेलं नव्हतं, फक्त बटाटे होते आणि साबुदाणे आणि चवीपुरता मीठ होतं आपलं. बघा किती छान फुलतात. तुम्हीही नक्की करून बघा असे उपवासाचे सांडगे. आपल्या चकल्या आपण बनवतोच, पण कसं आहे सांडगे हे पटकन होतात. चकलीला थोडंसं वेळ लागतो बनवायला. तर मग हे बिना वाफवता हे सांडगे मी तयार केले. तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव.